विद्यार्थी मित्रांनो, मी गिरधर गवळे आज तुम्हाला वर्ग 6चा विज्ञान हा विषय शिकवणार आहे. वर्ग 6वा विषय विज्ञान. आपला पाठ चालू होता सजीव सृष्टी. आपण मागील तासिकेमध्ये सजीव सृष्टी हा पाठ चालू केला होता आणि त्याच्यामध्ये सजीवाची लक्षणे आपण बघित होतो. तर आपण काही लक्षणे बघितली होती, जसे वाढ, अन्नाची आवश्यकता, उत्सर्जन, चेतनाक्षमता आणि हालचाल. हे आपण काही लक्षणे बघितले होते. तर आपला घटक होता सजीव सृष्टी. आपला घटक आहे सजीव सृष्टी. तर त्यांच्यामधील आपण काही लक्षणे आज जाणून घेऊया. तर सजीवांचे लक्षणे आपण जाणून घेतले होते काल. वाढ, अन्नाची आवश्यकता, उत्सर्जन, चेतनाक्षमता आणि हालचाल आणि श्वसन, हे 5 लक्षणे आपण जाणले होते. आता त्याच्या पुढे जाणू आजचं लक्षण आहे. उपघटक मध्ये आपले लक्षण आहे सजीवांची लक्षणे. त्याच्यामधले एक लक्षण जाणू. प्रजनन किंवा पुनरुत्पादन. प्रजनन किंवा पुनरुत्पादन. प्रजनन किंवा पुनरुत्पादन. प्राणी, वनस्पती स्वतःसारखा एक दुसरा जीव तयार करतात, त्याला प्रजनन किंवा पुनरुत्पादन म्हणतात. वनस्पतीच्या मुळापासून, खोडापासून, पानापासून तर बियांपासून नवीन वनस्पती तयार केली जातात. ते झालं त्यांचं प्रजनन किंवा पुनरुत्पादन. पुनरुत्पादन म्हणजेच स्वतःसारखा दुसरा जीव निर्माण करणे, त्यालाच आपण पुनरुत्पादन म्हणतो किंवा प्रजनन म्हणतो. प्रजनन आणि पुनरुत्पादन हे एकच आहे, फक्त नाव ते वेगवेगळे आहे. तर प्राणी हे स्वतःसारखा काही क्रियांद्वारे स्वतःसारखा दुसरा जीव तयार करतात, त्याला त्यांचे प्रजनन किंवा पुनरुत्पादन म्हणतात. हा झाला आपला प्रजनन किंवा पुनरुत्पादनाचा भाग. यांच्यामुळे हे जे साखळी आहे, हे साखळी कायम राहते. स्वतःसारखा जीव पुन्हा तयार केला जातो आणि ते साखळी अशी कायम राहते. दुसरा मुद्दा आपला वयोमर्यादा, ठराविक वयोमर्यादा. ठराविक कालावधी म्हणू आपण, वयोमर्यादा आहे. वयोमर्यादा, ठराविक वयोमर्यादा. आपल्याला असं जाणवते की प्राणी, वनस्पती या काही काळानंतर प्रजननास सक्षम होतात आणि प्रजनन केल्यानंतर त्यांची झीज होत जाते. त्यांची सक्षमता कमी होत जाते आणि कालांतराने त्या नष्ट होतात, म्हणजेच त्या मृत्यूला पावतात. जसे आपण लहानचे मोठे होतो,
मग नंतर आपण म्हातारे जवान होतो, जवानाचे म्हातारे होतो आणि काही कालावधीनंतर आपलं शरीर हे जीर्ण जीर्ण होऊन जाते आणि आपण मृत्यूस पावतो. हे झाली आपली ठराविक वयोमर्यादा. जसे कुत्रा हा 18 ते 20 वर्ष जगतो. कुत्र्याची वयोमर्यादा. कुत्रा साधारणपणे 18 ते 20 वर्ष जगतो. 18 ते 20 वर्ष. तसेच एक मे फ्लॉय नावाचं एक कीटक आहे. त्याचा जीवनाचा कालावधी 1 तास ते 24 तासापर्यंत असतो. मे फ्लॉय. याचा 1 तास ते 24 तास 14 तास आहे. 14 तास असते. 14 तास हा कालावधी असतो. 1 तास ते 14 तास हा सर्वसाधारणपणे कालावधी असतो. नंतर तसे आपले जीवनाचा कालावधी पकडला तर आपण 100 वर्षापर्यंत जगतो. तर आता आपला कालावधी 70 ते 100 वर्षापर्यंत जगतो मानव. सत्तर ते 100 वर्ष 100 वर्ष जगतो. बेटांवरील कासव हे सर्वसाधारणपणे 170 वर्ष आयुष्य जगतात. 170 वर्ष, आपल्यापेक्षा जास्त. बेटांवरील कासव 170 वर्ष. अशा प्रकारे ह्या जीवनाचा कालावधी दिलेला आहे. त्याची वयोमर्यादा झाली की मनुष्य हा मृत्यू पावतो आणि त्यांचं सर्व नष्ट होऊन जाते. आता आपण बघूया उपयोगी प्राणी. उपयोगी प्राणी. काही जे प्राणी आहेत त्यांचा आपण उपयोग करून घेतो. जसे कुत्रा, गाय, बैल, म्हैस यांचा आपण घरगुती कामासाठी उपयोग करतो. घरातल्या कामासाठी म्हणजे जसं त्यांच्यापासून आपण दूध मिळवतो. कुत्रा संरक्षण करतो घराचं. मांजरे घरामध्ये पाळली जाते, ते संरक्षण करते सापापासून. बैलापासून आपण ओझे वाहून घेतो किंवा ओझे आणू शकतो कुठून. हे आपण घरात मध्ये त्याचा उपयोग करतो. तसेच शेतीच्या कामासाठी उंट, बैल, घोडा, गधा यांचा उपयोग करतो. ते शेतीच्या कामासाठी उपयोगी येतात. तसेच काही वनस्पती आहेत. वनस्पती जसं झालं बटाटा, कांदा, तूर, पालक, मेथी यांचा आपण अन्नासाठी उपयोग करतो. तर काही वनस्पती ज्या काही समजा वनस्पती आहेत औषधीसाठी उपयोग करतो. जसे अडुळसा झालं. शतावरी, नीम, चहा,
अशा प्रकारे अनेक वनस्पती आहे, त्यांचा आपण औषधी मध्ये वापर करतो, औषधी म्हणून वापर करत असतो काही वनस्पतींचा. आणि ज्या काही प्राणी आहेत, जसे कोंबडी, जसे झाले कोंबडी, बकरी, मासे, यांचा वापर आपण अन्नासाठी करत असतो, यांचं आपण भक्षण करतो. हे आपले उपयोगी प्राणी आहेत. तसेच काही दुरुपयोगी प्राणी आहेत. काही आहेत दुरुपयोगी प्राणी. दुरुपयोगी प्राणी, निरुपयोगी प्राणी म्हणून घ्या. दूरपेक्षा निरुपयोगी शब्द मस्त आहे. निरुपयोगी प्राणी. निरुपयोगी प्राणी. ज्या प्राण्यांपासून आपल्याला हानी होते त्यांना आपण निरुपयोगी प्राणी म्हणतो किंवा दुरुपयोगी प्राणी म्हणतो. जसे उंदीर, घूस, हे जे प्राणी आहे हे अन्नाची नासधूस करतात, हे आपल्यासाठी दुरुपयोगी आहेत. तसेच काही वनस्पती आहेत, जसे गांजर गवत, अमरवेल, ह्या दुरुपयोगी आहेत. यांच्यामुळे आपल्या पिकाची नासधूस होते आणि आपल्याला पीक चांगले होत नाही. हा जो अमरवेल आहे त्याच्यामधला अमरवेल हा पिकांवरती वाढतो आणि त्यांची वाढ होऊ देत नाही. त्यांच्यामुळे हे निरुपयोगी प्राणी आहेत. आपला पाचवा मुद्दा आहे पेशी रचना. पेशी रचना. पेशी रचनेमध्ये असे आढळते की काही प्राणी हे एक पेशी आहेत, तर काही बहुपेशी आहेत. जसे काही प्राणी जे असतात एक पेशी असतात आणि काही बहुपेशी असतात. प्रत्येक प्राणी हा जो बनलेला असतो हा पेशींमुळे बनलेला असतो, पेशींच्या ग्रुपमुळे बनलेला असतो. जसे आपण बनलेले आहोत ते वेगवेगळ्या पेशींच्या रचनेद्वारे बनलेले आहोत. ज्या प्राण्यांमध्ये एक पेशी आढळते त्यांना एक पेशीय प्राणी असे म्हणतात. जसे अमिबा, एक पेशीय प्राणी. अमिबा हा जो आहे एक पेशीय प्राणी आहे. अमिबा आहे. दुसरा बहुपेशीय प्राणी असतात. बहुपेशीय प्राणी. बहुपेशीय प्राण्यांमध्ये जे प्राणी एकापासून जास्त किंवा अनेक पेशींनी तयार होतात त्यांना बहुपेशीय प्राणी असे म्हणतात. जे प्राणी एकापेक्षा जास्त किंवा अनेक पेशींनी तयार होतात त्यांना बहुपेशीय प्राणी म्हणतात. जसे झाले वनस्पतीमध्ये कांदा, झाला. मनुष्यामध्ये गाय, बैल, कुत्रा, वाघ, ससा हे बहुपेशीय प्राणी आहेत. हे बहुपेशीय प्राण्यांचे उदाहरणे आहेत. तर आता बघूया आपण हिंस्र प्राणी.
हिंस्र प्राणी. जंगलामधील जे प्राणी दुसऱ्या प्राण्यांची शिकार करून स्वतःच्या अन्नाची गरज भागवतात त्यांना हिंस्र प्राणी असे म्हणतात. जसे वाघ, चिता, लांडगा हे प्राणी हिंस्र प्राणी आहेत. यांना हिंस्र प्राणी असे म्हणतात. येथे आपला सजीवसृष्टी हा जो पाठ आहे विज्ञान पुस्तकातला, आपल्या सिलेबस मधला हा पाठ येथे पूर्ण झालेला आहे. तरी या पाठावर मी तुम्हाला एक घटक चाचणी देत आहे. ते घटक चाचणी तुम्ही सोडून मला दाखवायचा. तर ते त्याची डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. तर तुम्ही ते घटक चाचणी सोडवता. चला विद्यार्थी मित्रांनो, मग आपण आता पुढच्या पाठासाठी नवीन तासिकेमध्ये भेटूया.